तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील रिधुरा शेत शिवारात 27 मार्चच्या सकाळी एका 30 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मृतदेहाचा चेहरा कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले असून या प्रकरणी घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे। रिधुरा शिवारातील एका शेतात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळताच बाळापूरचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळाकडे धाव घेतली। घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला, मात्र मृताची ओळख पटू शकली नाही। पुराव्यांच्या संकलनासाठी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते। मृत्यू झालेल्या तरुणाचे अंदाजे 30 वर्ष असून अंगात नारंगी रंगाचा टी-शर्ट आणि काळी पॅन्ट आहे। मृतदेहाच्या चेहऱ्याचा भाग कुजलेला असल्याने ओळख पटणे कठीण झाले आहे। मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी ज्या परिस्थितीत मृतदेह आढळला त्यावरून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात रवाना केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता शेख जावेद भाईजान, बाळापूर।